इलेक्ट्रिक जे आहेत ते यूज होत असतात. तर हा दोघांमधला मेजर डिफरन्स आहे. त्यानंतर आपण पाहिल्या होत्या प्रॉपर्टीज ऑफ डायलेक्ट्रिक, जे वर पॉइंट झाले तेच प्रॉपर्टीमध्ये पुन्हा आलेले आहेत. तर डायलेक्ट्रिक्स मध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते टाइटली बाउंड असतात न्यूक्लियसला. एनर्जी गॅप हा जास्त असतो 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट पेक्षा. देन यांची रेजिस्टिव्हिटी खूप हाय असते. फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, त्यामुळे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ डायलेक्ट्रिक इज व्हेरी लो आणि दे हॅव निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स अँड हाय इन्सुलेशन रेजिस्टन्स. नंतर आपण डिफरन्स बघितला होता डायलेक्ट्रिक आणि इन्सुलेटर्स मधला. डायलेक्ट्रिक्स जे आहेत ते इलेक्ट्रिकल they are used to develop electrical field with minimum loss of energy, whereas insulators have low conductivity and obstruct the flow of current. यांच्यामध्ये जे बॉन्ड्स असतात ते weakly bonded असतात as compared to insulators. Insulators have covalent bond. These are used to store the charge, whereas these are used to obstruct the charges. Dielectricचे applications आहेत power cables, capacitor मध्ये, whereas insulators are used as a insulating material in high voltage system and conducting wires. हे पण आपण बघितलं होतं. त्यानंतर आपण फंडामेंटल डेफिनेशन्स ज्या आहेत त्या बघितल्या होत्या. त्यामध्ये इलेक्ट्रिक डायपोल, देन डायपोल मोमेंट, देन परमिटिव्हिटी, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, त्यानंतर पोलरायझेशन अँड पोलरायझेबिलिटी. इथपर्यंत आपण डेफिनेशन्स बघितल्या होत्या. त्यानंतर आपण इफेक्ट ऑफ डायइलेक्ट्रिक ऑन कॅपॅसिटन्स, डायइलेक्ट्रिकचा कॅपॅसिटन्सवर काय इफेक्ट होतो ते आपण बघितलं होतं. त्यामध्ये पॅरलल प्लेट कॅपॅसिटरवर त्याचा कसा इफेक्ट होतो ते आपण बघितलं होतं. आता आपण डायइलेक्ट्रिक ब्रेकडाऊन म्हणजे काय ते बघणार आहोत. ठीक आहे. सो व्हॉट इज डायइलेक्ट्रिक ब्रेकडाऊन? Insulating behavior is important as dielectrics are widely used as insulating material media between conductors at different voltage to prevent ionization of air and hence current flash overs between the conductors. ठीक आहे. इन्सुलेटिंग जे बिहेवियर आहे डायलेक्ट्रिकचं ते खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ते आयोनायझेशन ऑफ एअर प्रिव्हेंट करण्यासाठी ते यूज होत असतात. त्यामुळे त्यांचं इन्सुलेटिंग बिहेवियर हे खूप महत्वाचं आहे. ब्रेकडाऊन ऑकर्स ॲट वीक स्पॉट्स इफ सबस्टॅन्शियल करंट फ्लोज वेन अ सर्टन हाय व्होल्टेज इज रिच्ड. जर जितकी अमाऊंट ऑफ करंट अलाउड आहे त्या केबलच्या थ्रू फ्लो होण्याचं, त्यापेक्षा जास्त अमाऊंट ऑफ करंट फ्लो झाला तर जे वीक स्पॉट्स असतात ना, जिथे प्रॉपरली इन्सुलेशन झालेलं नसतं, त्या ठिकाणी हाय व्होल्टेज फ्लो होतो आणि त्यामुळे ब्रेकडाऊन जे आहे ते ऑकर होत असतं, ब्रेकडाऊन होत असतं. इन लिक्विड अँड गॅसेस हे झालं अबाउट युअर सॉलिड डायलेक्ट्रिक्स. नाव इन लिक्विड अँड गॅसेस ब्रेकडाऊन डज नॉट जनरली डॅमेज द मटेरियल परमनंटली. लिक्विड आणि गॅसेस मध्ये जे ब्रेकडाऊन असतं त्यामुळे मटेरियल जे आहे ते परमनंटली डॅमेज होत नाही, पण सॉलिड्स मध्ये परमनंट डॅमेजचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे. सो इन सॉलिड breakdown process invariably leads to formation of permanent conducting channels and hence permanent damage. So solid जे डायलेक्ट्रिक्स आहे त्याच्यामध्ये जर ब्रेकडाऊन झालं तर तेवढा जो पार्ट असतो तो परमनंट कंडक्टिंग होतो आणि परमनंट डॅमेज त्याच्यामध्ये होतो, कारण मग तो डायलेक्ट्रिक असला राहणार नाही, त्याच्यामुळे तो परमनंटली डॅमेज होत असतो. सो बाय अप्लाइंग सेन्सिबल इलेक्ट्रिक फील्ड द डायलेक्ट्रिक्स कॅन बी, पहिलं जे ब्रेकडाऊन आहे ते ब्रेकडाऊन इन गॅशियस डायलेक्ट्रिक. गॅशियस डायलेक्ट्रिक मध्ये ब्रेकडाऊन कसं होतं ते आपण बघणार आहोत. सो बाय अप्लाइंग सेन्सिबल इलेक्ट्रिक फील्ड द डायलेक्ट्रिक गॅसेस कॅन बी पोलराइज्ड. याला जर इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं तर गॅस जे आहे ते पोलराइज्ड होऊ शकतं. पोलराइज्ड होऊ शकतं म्हणजे काय, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स जे आहेत ते जनरेट होऊ शकतात, फॉर्म होऊ शकतात. व्हॅक्युम, सॉलिड, लिक्विड्स अँड गॅसेस कॅन बी डायलेक्ट्रिक मटेरियल. डायलेक्ट्रिक मटेरियल कुठले कुठले आहेत तर व्हॅक्युम आहे, सॉलिड्स आहेत, लिक्विड्स आहेत आणि गॅसेस पण आहेत. A dielectric gas is called as an insulating gas. जी डायलेक्ट्रिक गॅस असते त्याला इन्सुलेटिंग गॅस असंही म्हटलं जातं. Then it is a dielectric material in gaseous state which can prevent electrical discharge. डायलेक्ट्रिक मटेरियल जो गॅशियस स्टेट मध्ये असतो तो इलेक्ट्रिकल डिस्चार्ज जो असतो त्याला स्टॉप करतो किंवा प्रिव्हेंट करतो. त्यामुळे जर डायलेक्ट्रिक
मटेरियल यूज केलेलं गॅशियस स्टेटमध्ये असेल तर इलेक्ट्रिकल डिस्चार्ज होत नाही असं आपण म्हणू शकतो इथे. ड्राय एअर, सल्फर हेक्साफ्लोराइड एक्सेट्रा आर एक्झाम्पल ऑफ गॅशियस डायलेक्ट्रिक मटेरियल. हे डायलेक्ट्रिक मटेरियल आहेत, ड्राय एअर आहे, सल्फर हेक्साफ्लोराइड हे एक्झाम्पल्स आहेत गॅशियस डायलेक्ट्रिक मटेरियलचे. Gaseous dielectrics are not practically free of electrically charged particles. When a peripheral electric field is applied to a gas, the free electrons are formed. So basically हे जे डायलेक्ट्रिक मटेरियल्स आहेत ते हे इलेक्ट्रिकल चार्ज पासून फ्री आहेत असं त्याचा अर्थ होत नाही. तर बेसिकली जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड याच्यामध्ये येतं त्यावेळेस फ्री इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते फॉर्म होत असतात गॅसेस मध्ये सुद्धा. आणि त्याच्यामुळे these electrons are accelerated from cathode to anode by electric pressure applying a force on them. So when external electric field is applied on that gaseous dielectric, त्याच्यामुळे free electrons generate होतात and those travel from cathode to anode by electric pressure. जे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड जनरेट होतं, EMF जनरेट होतं, त्याच्यामुळे जे प्रेशर जनरेट होतं त्याच्यामुळे ते ट्रॅव्हल करतात फ्रॉम कॅथोड टू दी anode, free electrons. When these electrons achieve adequate energy to bank off the electrons of the gas atom or molecules, and after that the electrons are not involved by the molecules, and then electron concentration will begin to build up exponentially. As a result, breakdown occurs. जेव्हा हे adequate amount of energy, हे जे free electrons आहेत जे मूव्ह होत आहेत फ्रॉम कॅथोड कडून एनोड कडे जे ऍक्सिलरेट होत आहेत यांच्याकडे हॅलो हॅलो हॅलो. Yes, ma'am. इलेक्ट्रॉन्स कडे की ते जे गॅशियस मॉलिक्युल्स आहेत त्यांना ब्रेक करून ते डायलेक्ट्रिक मध्ये रिलीज होऊ शकतात. त्यावेळेस ब्रेकडाऊन जे आहे ते ऑकर होत असतं. एक खूप हाय अमाऊंट ऑफ एनर्जी जनरेट होते. इलेक्ट्रॉन कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते एक्सपोनेन्शियली राईज होतं आणि त्यामुळे जे ब्रेकडाऊन होतं त्याला गॅशियस ब्रेकडाऊन असं म्हणू शकतो आपण. So the mechanism of breakdown will directly depend on nature of dielectric gases and the electrode polarity in which the breakdown begins. हे जे मेकॅनिझम आहे हे दोन गोष्टींवर डिपेंडंट आहे की डायलेक्ट्रिकचं जे गॅस आहे ते कोणता गॅस आहे आणि दुसरं इलेक्ट्रोड्सवर जी पोलॅरिटी आहे त्यावर हे डिपेंडंट आहे ब्रेकडाऊन मेकॅनिझम. If breakdown begins at cathode, then supply of initiatory electrons is by the electrode itself. जर ब्रेकडाऊन कॅथोड कडे पासून बिगिन झाला तर जे इलेक्ट्रॉन्सला मिळणारी एनर्जी आहे ती इलेक्ट्रोड पासून मिळत असते. Then the electrons will get accelerate and numerous electrons formation occurs and it results in breakdown. आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन्सवर एनर्जी जी आहे ती ऍक्सिलरेट होतात आणि त्याच्यामुळे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे आहे ते वाढत जातात आणि ऍज अ रिझल्ट ब्रेकडाऊन जे आहे ते होत असतं. If breakdowns begins at anode, then supply of initiatory electrons is by gas itself. जर ते एनोड कडे स्टार्ट होत असेल ब्रेकडाऊन तर त्याला मिळणारा जो एनर्जी आहे ती गॅस पासून मिळत असते. कॅथोड कडे असेल तर कॅथोड पासून एनर्जी मिळेल, इलेक्ट्रोड पासून म्हणजे कॅथोड जो आहे त्याच्याकडनंच त्याला एनर्जी मिळेल. आणि जर एनोड वर स्टार्ट होत असेल तर त्याला मिळणारी जी इनिशियल एनर्जी आहे दॅट इज फ्रॉम गॅस. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल एअर किंवा SF6. A tiny sharp point in a gas may also be the reason of breakdown of gas gap. जर एखादा शार्प पॉइंट असेल गॅस मध्ये तर तो पण रिझन होऊ शकतो ब्रेकडाऊनचं. दिस हॅपन्स ॲज अ रिझल्ट ऑफ स्टेप बाय स्टेप ब्रेकडाऊन प्रोसेस. अशा पद्धतीने ही जी ब्रेकडाऊन आहे गॅसेस मध्ये ते होत असतं स्टेप बाय स्टेप. कोरोना फॉर्मेशन दॅट इज कोरोना डिस्चार्ज can be related to this. कोरोना डिस्चार्ज म्हणजे काय? It is actually a short energy release किंवा discharge and it results in weakly ionized gas channels. When field is too high, one of these channels will conduct. कोरोना फॉर्मेशन मुळे
डिस्चार्ज ब्रेकडाऊन होऊ शकतं. तर कोरोना फॉर्मेशन किंवा कोरोना डिस्चार्ज म्हणजे काय, हे शॉर्ट एनर्जी रिलीज असतं, म्हणजे थोडी थोडी एनर्जी जी आहे ती डिस्चार्ज होत असते आणि त्याच्यामुळे वीकली आयनाइज्ड गॅसेस जे आहेत त्याचे चॅनल्स जिथून एनर्जी डिस्चार्ज झाली तिथे एक वीकली आयनाइज्ड गॅसचं चॅनल तयार होतं आणि त्याच्यामुळे जास्त व्होल्टेज, एक्सटर्नल व्होल्टेज किंवा एक्सटर्नल फील्ड अप्लाय केलं त्यामुळे हे जे चॅनल आहेत ते कंडक्टर म्हणून वर्क करायला लागतात, कारण ते आधीच वीक आहेत आणि त्याच्यामुळे ते ब्रेकडाऊन होतात आणि दॅट विल गेट कन्व्हर्टेड ॲज अ कंडक्टर. ठीक आहे. सो अशा पद्धतीने गॅसेसमध्ये ब्रेकडाऊन होत असतं. नेक्स्ट इज ब्रेकडाऊन इन लिक्विड डायलेक्ट्रिक. लिक्विड डायलेक्ट्रिक मध्ये ब्रेकडाऊन कसं होतं ते आपल्याला बघायचं आहे. सो द ब्रेकडाऊन मेकॅनिझम डिपेंड ऑन नेचर अँड कंडिशन ऑफ इलेक्ट्रोड्स. इलेक्ट्रोडचं नेचर आणि कंडिशन. नेचर म्हणजे काय, कुठल्या कंडक्टरचे बनलेले आहेत ते, प्लस कंडिशन काय आहे त्यांची, त्यावर डिपेंडंट असतं की ब्रेकडाऊन लिक्विड मध्ये कसं होईल. द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड अँड इम्प्युरिटीज अँड गॅसेस प्रेझेंट इन द लिक्विड. याच्या व्यतिरिक्त ब्रेकडाऊन मेकॅनिझम कशावर डिपेंड आहे, तर लिक्विडच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या, प्लस त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज आणि गॅसेस असतील त्या लिक्विडमध्ये, तर त्यावर ही ब्रेकडाऊन मेकॅनिझम जी आहे ती डिपेंडंट असते. टाइप्स ऑफ लिक्विड डायलेक्ट्रिक मटेरियल्स कुठले कुठले आहेत बघा. कॉन्टॅमिनेटेड डायलेक्ट्रिक्स, देन टेक्निकली प्युअर डायलेक्ट्रिक्स, देन हायली प्युरिफाईड डायलेक्ट्रिक्स. हे 3 टाइप्स आहेत लिक्विड डायलेक्ट्रिक मटेरियलचे. इन जनरल ब्रेकडाऊन मेकॅनिझम्स आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. हे जरी 3 टाइप्स असले तरी हे ब्रेकडाऊनचे टाइप्स नाही आहेत, तर हे डायलेक्ट्रिकचे टाइप्स आहेत. ठीक आहे. हे जे 3 टाइप्स आहेत हे डायलेक्ट्रिकचे टाइप्स आहेत. मग ब्रेकडाऊनचे टाइप्स कुठले कुठले आहेत. सो ब्रेकडाऊन मेकॅनिझम इन लिक्विड इज क्लासिफाईड ॲज सस्पेंडेड पार्टिकल mechanism, sorry, then cavitation and bubble mechanism, and last one is thermal mechanism. तर 3 ब्रेकडाऊनच्या मेकॅनिझम आहेत. सस्पेंडेड पार्टिकल मेकॅनिझम, देन कॅव्हिटेशन अँड बबल मेकॅनिझम, अँड थर्ड वन इज थर्मल मेकॅनिझम. या 3 टाइपने लिक्विड डायलेक्ट्रिक मध्ये ब्रेकडाऊन होऊ शकतं. लिक्विड डायलेक्ट्रिकचे 3 टाइप्स कुठले आहेत. कॉन्टॅमिनेटेड डायलेक्ट्रिक, टेक्निकली प्युअर डायलेक्ट्रिक अँड हायली प्युरिफाईड डायलेक्ट्रिक्स. सो आपण जे आता ब्रेकडाऊन बघणार आहोत दॅट इज इन द टाइप्स ऑफ डायलेक्ट्रिक मटेरियल. त्याच्यामुळे ब्रेकडाऊन इन कॉन्टॅमिनेटेड डायलेक्ट्रिक, देन ब्रेकडाऊन इन टेक्निकली प्युअर डायलेक्ट्रिक, अँड देन विल सी ब्रेकडाऊन इन हायली प्युरिफाईड डायलेक्ट्रिक. सो लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट वन, दॅट इज ब्रेकडाऊन इन कॉन्टॅमिनेटेड डायलेक्ट्रिक्स. कॉन्टॅमिनेटेड म्हणजे काय, कॉन्टॅमिनेशन म्हणजे काय, तुम्हाला जर एकाकडून दुसऱ्याला कसली लागण होत असेल तर त्याला कॉन्टॅमिनेशन असं म्हणत असतात. सो हिअर इज द सेम कन्सेप्ट इज हिअर. So contamination, basically these dielectrics contains emulsified water and solid mechanical particles. दर ह्या डायलेक्ट्रिक मध्ये इमल्सिफाईड वॉटर किंवा मेकॅनिकल पार्टिकल्स असतील तर त्याला आपण कॉन्टॅमिनेटेड डायलेक्ट्रिक असं म्हणणार. सो ब्रेकडाऊन कशामुळे होतं, तर हे बिकॉज ऑफ दिस इमल्सिफाईड वॉटर अँड मेकॅनिकल पार्टिकल्स देर इज अ कंडक्टिंग ब्रिज फॉर्मेशन बिटवीन द इलेक्ट्रोड्स. आणि याच्यामुळे एक ब्रिज फॉर्म होतो इलेक्ट्रोड्स मध्ये आणि तो कंडक्टिंग असतो आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये ब्रेकडाऊन जे आहे ते होत असतं. बेसिकली दिस ब्रिज इज फॉर्म्ड बाय ड्रॉपलेट्स ऑफ इमल्सिफाईड वॉटर अँड सस्पेंडेड फायब्रस पार्टिकल, म्हणजे मेकॅनिकल पार्टिकल्स जे आहेत त्यांच्यामुळे आणि जे वॉटरचे ड्रॉपलेट्स आहेत त्याच्यामुळे ब्रिज याच्यामध्ये फॉर्म होत असतो बिटवीन द इलेक्ट्रोड्स, अँड बिकॉज ऑफ दॅट द ब्रेकडाऊन ऑकर्स इन कॉन्टॅमिनेटेड डायलेक्ट. सो टाइम टू फॉर्म ब्रिज डिपेंड्स ऑन, आता हा जो टाइम आहे ब्रिज फॉर्मेशनचा हा कशावर डिपेंड असतो, तर किती अमाऊंट ऑफ कॉन्टॅमिनेशन आहे. म्हणजे खूप जास्त त्याच्यामध्ये इमल्सिफाईड वॉटर आणि मेकॅनिकल पार्टिकल्स असतील तर ब्रिज लवकर फॉर्म होईल. कमी असतील तर ब्रिज फॉर्म व्हायला काही वेळ लागेल, वर्ष लागतील मे बी. सेकंड इज शेप ऑफ इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोडचा शेप कसा आहे त्यावर पण हा ब्रिज फॉर्मेशनचा टाइम जो आहे तो डिपेंड असतो. थर्ड वन इज गॅप. दोघांमधलं अंतर किती आहे. जर ते जवळ असतील तर लवकर ब्रिज फॉर्म होईल, कारण त्यांना कमी जागा असेल, दोघांमध्ये स्पेस कमी असेल त्यामुळे लवकर ते जॉईंट होऊ शकतील. तो गॅप जो आहे तो लवकर फिलअप होईल. आणि जर गॅप जास्त असेल तर जास्त वेळ लागेल त्यांच्यामध्ये. ठीक आहे. सो गॅप बिटवीन द इलेक्ट्रोड. सो दीज आर दी 3 major parameters
टू टू टेक अ टाइम टू फॉर्म द ब्रिज. तर कुठल्या काय काय पॅरामीटर्स आहेत किंवा टाइम कशावर डिपेंडंट असतो ब्रिज फॉर्मेशनचा? द एक्सटेंट ऑफ कॉन्टॅमिनेशनवर, शेप ऑफ इलेक्ट्रोड्सवर आणि गॅप बिटवीन इलेक्ट्रोड्सवर, या तिघांवर तो टाइम जो आहे तो डिपेंडंट असतो. फॉर शॉर्ट ड्युरेशन ऑफ व्होल्टेज नो कंटिन्युअस ब्रिज फॉर्म्ड. जर शॉर्ट ड्युरेशन साठी व्होल्टेज दिलेलं असेल तर कंटिन्युअस ब्रिज जे आहे ते फॉर्म होत नाही. विथ रायझिंग टेम्परेचर कंडक्टिव्ह ब्रिजेस ब्रेक ड्यू टू थर्मल कन्व्हेक्शन फ्लो. जर टेम्परेचर वाढलं तर हे ब्रिजेस जे आहेत ते ब्रेक होऊ शकतात बिकॉज ऑफ दी कन्व्हेक्शन फ्लो, थर्मल कन्व्हेक्शन फ्लो. थर्मल कन्व्हेक्शन फ्लो म्हणजे काय? कॉन्व्हेक्शन म्हणजे काय? तर जे वॉटरचे खाली हे असतात ना ते वर जातात, वरचे खाली येतात. पाणी जेव्हा उकळतं तेव्हा खालचं पाणी वर येतं, वरचं खाली जातं, अशी कंटिन्युअस प्रोसेस होत असते ना, दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज कन्व्हेक्शन. त्याच्यामध्ये जी थर्मल एनर्जी आहे ती ट्रान्समिट होत असते फ्रॉम बॉटम टू दी टॉप कंटिन्युअसली. सो दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज कन्व्हेक्शन प्रोसेस. आणि त्या प्रोसेसमुळे हे ब्रिजेस जे आहेत ना ते फॉर्म होऊ शकत नाही, ते काय होतात? ब्रेक होतात. ठीक आहे. नेक्स्ट इज ब्रेकडाऊन इन टेक्निकली प्युअर डायलेक्ट्रिक्स. कसं होतं टेक्निकली प्युअर डायलेक्ट्रिक्स मध्ये ते बघूयात. सो फ्री फ्रॉम इमल्सिफाईड वॉटर अँड मेकॅनिकल इम्प्युरिटीज. प्युअर डायलेक्ट्रिक म्हणजे काय? तर जे कॉन्टॅमिनेटेड डायलेक्ट्रिक होतं त्याच्यामध्ये इमल्सिफाईड वॉटर आणि मेकॅनिकल इम्प्युरिटीज होतात. पण जे प्युअर डायलेक्ट्रिक आहे त्याच्यामध्ये वॉटर जे आहे ते इमल्सिफाईड पण नसेल आणि मेकॅनिकल इम्प्युरिटीज पण नसतील त्या डायलेक्ट्रिकमध्ये. इमल्सिफाईड वॉटर पण नसेल आणि मेकॅनिकल इम्प्युरिटीज पण नसतील तर त्या डायलेक्ट्रिकला आपण प्युअर डायलेक्ट्रिक असं म्हणणार. ठीक आहे. सो ब्रेकडाऊन ऑकर्स ड्यू टू आयनायझेशन ऑफ गॅस प्रेझेंट इन द लिक्विड. त्या जे लिक्विड आहे डायलेक्ट्रिक त्याच्यामध्ये काही गॅस असतील आणि त्याचं आयनायझेशन झालं त्याच्यामुळे याच्यामध्ये ब्रेकडाऊन आहे ते होत असतं. गॅस इज कंडक्टिव्ह ॲज आयनायझेशन ऑफ स्टार्ट्स इलेक्ट्रिक फील्ड राइजेस शार्पली. सो गॅस जर कंडक्टिंग असेल तर आयनायझेशन स्टार्ट होईल. केव्हा स्टार्ट होईल? जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड हे शार्पली राईज होणार त्यावेळेस. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जी आहे याची ती कशावर डिपेंडंट असते? तर पहिलं नेचर ऑफ कॉन्टॅमिनेशन, म्हणजे किती अमाऊंट ऑफ कॉन्टॅमिनेशन त्याच्यामध्ये आहे, दॅट इज केमिकल कंपोजिशन काय आहे त्याचं डायलेक्ट्रिकचं, त्यावर डायलेक्ट्रिक इलेक्ट्रिकची स्ट्रेंथ जी आहे ती डिपेंड. जितकं स्ट्रेंथ जास्त असेल तितकं ब्रेकडाऊन होणार नाही, स्ट्रेंथ कमी झाली की ब्रेकडाऊन होणार. सो बेसिकली याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन काय आहे त्यावर डायलेक्ट्रिक जे आहे त्याचं स्ट्रेंथ जी आहे ती डिपेंडंट असणार. सेकंड इज प्रेशर, टेम्परेचर अँड फ्रिक्वेन्सी ऑफ अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड. जे इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलेलं आहे त्याचं प्रेशर, टेम्परेचर आणि फ्रिक्वेन्सी या तिघांवर स्ट्रेंथ जी आहे डायलेक्ट्रिकची ती डिपेंडंट असणार. अँड अलॉंग विथ दॅट डिस्टन्स बिटवीन दी इलेक्ट्रोड्स यावर पण ते डिपेंडंट असणार. सो इन दिस ब्रेकडाऊन इन हायली प्युरिफाईड, सगळ्यात आधी आपण कॉन्टॅमिनेटेड बघितलं, त्यानंतर प्युअर बघितलं, आता हायली प्युरिफाईड डायलेक्ट्रिक म्हणजे काय ते बघूयात. सो बेसिकली in this breakdown occurs due to collision ionization by secondary electrons emitted from cathode due to strong electric field. तर याच्यामध्ये आयनायझेशन मुळे जे इलेक्ट्रॉन्स जनरेट होतात त्यांचं कोलिजन होतं आणि त्यामुळे आणखीन इलेक्ट्रॉन्स जनरेट होतात. सो त्याच्या जेव्हा आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतो त्यावेळेस सो त्यामुळे ब्रेकडाऊन हे याच्यामध्ये होत असतं. एक इलेक्ट्रॉन हा दुसऱ्या इलेक्ट्रॉनवर बंबार्ड होणार, त्याला फ्री करणार. ते दोन फ्री इलेक्ट्रॉन्स आणखीन दोन वर बंबार्ड होणार, ते आणखीन कोलाइड होणार, त्यामुळे आणखीन फ्री इलेक्ट्रॉन जनरेट होणार. आणि अशा पद्धतीने त्याच्यामध्ये जे आहे ते नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन, सेकंडरी इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते जनरेट होतील आणि त्याच्यामुळे ब्रेकडाऊन होतं याच्यामध्ये. आता लास्ट याच्यामध्ये जो आहे तो आहे ब्रेकडाऊन इन सॉलिड डाय इलेक्ट्रिक्स. सॉलिड डायइलेक्ट्रिक मध्ये कशा टाईपचं ब्रेकडाऊन होत असतं? So solid dielectrics have higher breakdown strength compared to liquids and gases. यांची जी breakdown ची strength आहे ती जास्त आहे लिक्विड आणि गॅसेस पेक्षा. When breakdown occurs, solid gets हे permanently डॅमेज होतात. आपण लिक्विड आणि गॅसेसला परमनंट डॅमेज होत नाही, ते आपण रियूज करू शकतो. पण एक जर सॉलिड डायइलेक्ट्रिक्स मध्ये जर ब्रेकडाऊन झालं ते परमनंटली डॅमेज होतात, त्यांना आपल्याला रिकवर करता येत नाही. Breakdown mechanism varies depending on time of application of voltage as shown in figure. So कुठल्या टाइमला व्होल्टेज अप्लाय केलेला आहे त्यानुसार ब्रेकडाऊन मेकॅनिझम जी आहे
ती डिपेंडंट आहे आणि ती अशा पद्धतीने क्लासिफाय केलेली आहे. पहिलं इंट्रिन्सिक किंवा इलेक्ट्रो, त्याला आयोनिक ब्रेकडाऊन असं म्हणतात, इलेक्ट्रोमेकॅनिकल ब्रेकडाऊन. अगदी सुरुवातीला जर अप्लाय केलेलं असेल व्होल्टेज तर त्यावेळेस त्याला आपण म्हणणार इंट्रिन्सिक किंवा इलेक्ट्रोमेकॅनिकल ब्रेकडाऊन. सेकंड इज इलेक्ट्रोमेकॅनिकल. थर्ड इज थर्मल ब्रेकडाऊन, स्ट्रीमर किंवा थर्मल त्याला म्हणू शकतो. हा मधला जो पिरियड आहे इट इज थर्मल ब्रेकडाऊन. नेक्स्ट इज इलेक्ट्रोमेकॅनिकल ब्रेकडाऊन. लास्ट इरोजन किंवा इलेक्ट्रोमेकॅनिकल ब्रेकडाऊन याला आपण म्हणतो. देन ट्रीइंग अँड ट्रॅकिंग अँड इंटरनल डिस्चार्ज. सो टाइप्स ऑफ सॉलिड डायलेक्ट्रिक मटेरियल्स कुठले कुठले आहेत. सो जसे लिक्विड मध्ये आपण बघितले होते कॉन्टॅमिनेटेड, प्युअर आणि हायली प्युरिफाईड, तसे याच्यामध्ये आहेत इलेक्ट्रोथर्मल, प्युअर इलेक्ट्रिकल, देन इलेक्ट्रोकेमिकल. दीज आर दी 3 टाइप्स ऑफ सॉलिड डायलेक्ट्रिक मटेरियल्स. सो ब्रेकडाऊन इन इलेक्ट्रोथर्मल डायलेक्ट्रिक्स कशा पद्धतीने होतं. सो इट इज ड्यू टू हिटिंग produced by dielectric loss proportional to intensity of electrostatic field and frequency. Dielectric इलेक्ट्रोथर्मल जे आहे ते हिटिंग मुळे होत असतं. हे जे ब्रेकडाऊन आहे इट हॅपन्स ड्यू टू हिटिंग. डायलेक्ट्रिक लॉस मुळे जे हीट होते त्याच्यामुळे हे जे आहे इलेक्ट्रोथर्मल ब्रेकडाऊन ते ऑकर होत असतं. आणि हे कशावर डिपेंडंट असतं तर इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड अँड फ्रिक्वेन्सी. काय काय कंडिशन्स आहेत ब्रेकडाऊनच्या. पहिली लार्जर थिकनेस ऑफ डायलेक्ट्रिक. डायलेक्ट्रिकची थिकनेस किती आहे त्यानुसार हे त्यावर डिपेंडंट आहे. दुसरं हाय टेम्परेचर डायलेक्ट्रिक. जर हाय आवाज टेम्परेचर व्यवस्थित येत नाही. हॅलो हा, तर हे जे ब्रेकडाऊन आहे त्यासाठी कंडिशन्स कुठल्या कुठल्या आहेत. पहिली कंडिशन आहे लार्जर थिकनेस ऑफ डायलेक्ट्रिक्स. सेकंड कंडिशन आहे हाय टेम्परेचर डायलेक्ट्रिक्स. नेक्स्ट इज हाय टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. देन कंटिन्युअस ऍप्लिकेशन ऑफ हाय व्होल्टेज अँड हाय फ्रिक्वेन्सी. सो हे जे आहेत हे कॉजेस आहेत, हे कॉज आहेत की ज्याच्यामुळे ब्रेकडाऊन होतं. जर थिकनेस जास्त असेल तर ब्रेकडाऊन होऊ शकतं. खूप टेम्परेचर हाय असेल त्याच्यामुळे डायलेक्ट्रिकचं टेम्परेचर हाय असेल तर त्याच्यामुळे ब्रेकडाऊन होऊ शकतो. सराउंडिंगचं टेम्परेचर हाय असेल तर त्याच्यामुळे ब्रेकडाऊन होऊ शकतं. आणि जर कंटिन्युअसली हाय व्होल्टेज किंवा हाय फ्रिक्वेन्सी देत असू त्याच्यामुळे सुद्धा ब्रेकडाऊन होऊ शकतं. सो हाय फ्रिक्वेन्सी रिझल्ट्स इन लार्ज डायलेक्ट्रिक लॉस अँड हेन्स हीट फॉर्मेशन. जर आपण याला हाय फ्रिक्वेन्सी जर दिली तर त्याच्यामुळे डायलेक्ट्रिक लॉस जे आहेत ते पण वाढतात आणि त्यामुळे हीट जी आहे ती फॉर्म होते. इम्पल्स व्होल्टेज डज नॉट कॉज इलेक्ट्रोथर्मल ब्रेकडाऊन. त्याच्यामुळे इलेक्ट्रोथर्मल ब्रेकडाऊन जे आहे ते इम्पल्स व्होल्टेजमुळे होत नाही. नेक्स्ट इज ब्रेकडाऊन इन प्युअरली इलेक्ट्रिकल डायलेक्ट्रिक्स. दॅट इज इंट्रिन्सिक ब्रेकडाऊन त्याला आपण म्हणतो. प्युअरली इलेक्ट्रिकल म्हणजे काय तर इंट्रिन्सिक. जसं इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक हे तुम्हाला सेमीकंडक्टरच्या बाबतीत माहिती आहे, तसं डायलेक्ट्रिक मध्ये पण इंट्रिन्सिक आणि सगळ्यांमध्येच हे इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिकचे जे आहेत ते कन्सेप्ट असतात. जर आपण त्याला दिले प्युअर फॉर्म मध्ये असतील तर त्याला आपण इंट्रिन्सिक असं म्हणणार आणि त्याच्यामध्ये जर काही इम्प्युरिटीज ऍडेड असतील तर त्याला आपण एक्सट्रिन्सिक असं म्हणतो. तर ते कसं होतं बघा प्युअर इंट्रिन्सिक मध्ये. सो इट इज ड्यू टू आयनायझेशन बाय इलेक्ट्रॉन्स. जर इलेक्ट्रॉन्सचं आयनायझेशन होत असेल तर त्याच्यामुळे हे जे ब्रेकडाऊन आहे ते होत असतं. त्याला आपण इंट्रिन्सिक ब्रेकडाऊन असं म्हणतो. काय काय कंडिशन्स आहेत ब्रेकडाऊनच्या तर त्या आपण बघूयात. सो फर्स्ट इज स्मॉलर थिकनेस. जर थिकनेस डायलेक्ट्रिकची खूप स्मॉल असेल त्याच्यामुळे हे ब्रेकडाऊन होईल. टेम्परेचर मॉडरेट असेल तर त्याच्यामुळे पण होऊ शकतं. लो फ्रिक्वेन्सीमुळे पण होतं. इम्पल्स व्होल्टेज याच्यामध्ये तुम्ही आधीचं जे पाहिलं ब्रेकडाऊन इलेक्ट्रोथर्मल याच्यामुळे इम्पल्स व्होल्टेजमुळे होत नव्हतं. याच्यामध्ये मात्र इम्पल्स व्होल्टेजमुळे होतो. सो त्याच्या अपोजिट टर्म्स इथे. तिथे लार्जर थिकनेस होतं, इथे स्मॉलर थिकनेस आहे. तिकडे हाय टेम्परेचर होतं, इथे मॉडरेट टेम्परेचर आहे. तिकडे हाय फ्रिक्वेन्सी होते, इकडे लो फ्रिक्वेन्सी आहे. ठीक आहे. आणि इम्पल्स व्होल्टेजमुळे इलेक्ट्रिकल ब्रेकडाऊन जे आहे ते होत असतं. सो ब्रेकडाऊन इन इलेक्ट्रोकेमिकल डायलेक्ट्रिक्स. सो कंडिशन फॉर ब्रेकडाऊन काय काय आहेत. व्हेरी हाय टेम्परेचर, देन हाय ह्युमिडिटी ऑफ सराउंडिंग एअर, देन इलेक्ट्रोलायटिक प्रोसेस रिड्युसेस द इन्सुलेशन रेजिस्टन्स. दोन महत्वाच्या कंडिशन्स आहेत इलेक्ट्रोकेमिकल मध्ये. हाय टेम्परेचर आहे आणि हाय ह्युमिडिटी ऑफ सराउंडिंग एअर.
याच्यामुळे हे ब्रेकडाऊन होत असतं. सो इलेक्ट्रोलायटिक प्रोसेस रिड्युसेस द इन्सुलेशन रेजिस्टन्स.